काँग्रेस नेते नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना भाऊ, काय सांगाल, बुलढाणा जिल्ह्यातील एका युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याने आत्महत्या केली कारण धरणातलं पाणी मिळत नाही। हे सगळं या सगळ्या घटनेचा आरोपीच महाराष्ट्रातलं सरकार आहे। हे सरकार घोषणाबाज आहे। सरकार हे सातत्याने सांगते। परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर उत्तर देताना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना एवढं भरभरून दिलेलं आहे की आता शेतकऱ्याला मागवळून बघायचा कार्यक्रमच नाही आणि रोज महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो आहे। शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीच्या घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप राज्यातलं माहितीचं सरकार, फडणवीसाचं सरकार करताना आपण पाहतो आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता 24 तास लाईट मिळेल, शेतकऱ्यांच्या शेताला लाईट मिळत नाही, विद्युत पंपाला लाईट मिळत नाही, पिकं वाळली जातात आहेत, शेतकऱ्यांचं अमाप नुकसान होते आहे। धरणाच्या बद्दलचं त्यांनी सांगितलं की आम्ही 12माही पाण्याची व्यवस्था करून देणार आहोत। आणि एकीकडे युवा पुरस्कार प्राप्त झालेला शेतकरी हा बुलढाणा जिल्ह्यातला आत्महत्या करत असेल तर या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी लाज असली पाहिजे। सोमवारी जेव्हा अधिवेशन सुरू होईल त्या दिवशी या विषयावर स्थगन काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणला जाईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याला सरकार कसं जबाबदार आहे त्याबद्दलची भूमिका आम्ही मांडू आणि सरकारकडून आमची अपेक्षा राहणार आहे। याला आम्हाला राजकारण करायचं नाही। या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर आमचा उद्देश आहे की भविष्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ नये। सरकारने त्याच्यावर उपाययोजना काय काय करतात आहे, नुसतं घोषणाबाजी नाही, ही त्याच्यातली भूमिका आहे। भाऊ, राज्यावर कर्जाचा बोजा जो बघितला तर 9.32 कोटी रुपये एवढा पुढे गेलेला आहे आणि बहुतेक महसूल विभाग तो पूर्ण करताना दिसत नाही आहे। तर अधिकाऱ्यांनी यासाठी अजितदादांनी काहीतरी प्लॅनिंग वेगळं करावं अशा प्रकारचे दोन गोष्टी आहे की मागच्या वेळेसचं जे बजेट आहे सरकारचं, जे घोषणामध्ये निवडणुका जिंकायसाठी केलेलं होतं त्याच्यापैकी फक्त 40% पैसे यांनी खर्च केलेले आहेत, कारण की सरकारजवळ पैसे नाही आहेत ह्या त्याचा अर्थ लागतो आहे। आणि जेव्हा सरकारजवळ पैसेच नाही हे जनतेला सांगावं ना। GST लावून दर महिन्याला लोकांकडून पैसे वसूल करण्याचं पाप आणि राज्याची तिजोरी भरून तिची उधळपट्टी करण्याचं आणि त्याच्यात भ्रष्टाचार करण्याचं काम हे सरकार करते आहे, हे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आहे। सोमवारपासून अर्थसंकल्पाच्या डिमांडवर चर्चा होणार आहे। त्यामध्ये राज्यातल्या अनेक विभागामध्ये सरकार कसा भ्रष्टाचार करतो याच्यावरचं विश्लेषण आम्ही ठेवणार आहोत आणि त्या माध्यमातून जनतेच्या पैशाची लूट आणि कशी करते तिजोरीत आलेल्या पैशाची आणि जनतेला रोज कसं लुटते याचं विश्लेषण आम्ही सभागृहात मांडणार आहोत। त्यामुळे मी आता चॅनलवर हे सगळं बोलण्यापेक्षा विधानसभेच्या कामकाजामध्ये या पद्धतीची भूमिका आम्ही मांडणार आहोत। भाऊ, सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं की डेअरिंग करा आणि शेतकऱ्यांचं जे कर्जमाफी आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असा सरकारला कुठेतरी घरचा दिलेला आहे। बिल्कुल आहे सुधीर भाऊ, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कारण की घरचा आहेर ते देतातच आहेत। शेतकऱ्यावर अन्याय करणारे हे सरकार आहे। अधिकारी सरकारचं ऐकत नाही, त्या अधिकाऱ्यांनाही यांनी दोन गोष्टी खड्या सुनावलेल्या आहेत सुधीर मुनगंटीवारांनी। तर त्याच्यामध्ये या सरकारचा वचप राज्यातल्या कर्मचाऱ्यांवर नाही हे पण त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे हा घरचा आहेर सुधीर मुनगंटीवारांनी दिलेला आहे। विधानसभेमध्ये या गोष्टीला आम्ही आता ती भूमिका आम्ही मांडणार आहोत। जेव्हा आम्ही मांडतो तर सरकार त्याला आरोप अर्था लावतो। त्यांचा स्वतःचा एक सिनियर आमदार, मंत्री असलेला आमदार हे या सरकारवर जेव्हा खापर फोडते, सरकारच्या प्रशासकीय व्यवस्थेवर खापर फोडते, ते सरकार किती नालायक आहे आणि हे सरकार राज्याला अशोभनीय आहे हे त्याच्यातून कळतं। भाऊ, जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे की माझ्यावर विश्वास ठेवू नका, म्हणजे याचा अर्थ काय पकडायचा आपण? तुम्ही एवढ्या वर्ष राजकारणात, मला माहिती नाही त्यांनी काय बोलले, पवार साहेब बोलतील त्याच्यावर। एक शेवटचा प्रश्न, परिणय फुके यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे की काही विरोधी पक्षातील नेत्यांचे एजंट पैसे देऊन प्रश्न विचारायला लावतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न।
त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायचं कार्यक्रम ते आमच्या सभागृहातले नाही आहे, त्याच्यामुळे ते आमच्या वरच्या सभागृहातले आमचे आमदार त्याचं उत्तर देतील. भाऊ, एक आठवडा झाला, अधिवेशन सुरू आहे, आता दुसऱ्या आठवड्यात काय नेमकी तुमची रणनीती असणार आहे काँग्रेस? आता रणनीती इथं सांगायची नसते, रणनीती तिथं वापरायची असते. त्यामुळे आपण सभागृहात जे कामकाज होईल त्याच्यावर आपण लक्ष ठेवून राहा. नक्कीच. हे होते नाना पटोले यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की रणनीती सांगायची नसते, ती सभागृहात वापरायची असते आणि त्यानुसार येणाऱ्या आठवड्यामध्ये सभागृह घेरण्याची तयारी असल्याचं सुद्धा त्यांच्याकडून संकेत मिळते आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.